म्हणजे दिव्या तू प्रेग्नेंट आहेस? किती भारी. एक सेकंड दिव्या सांभाळू ना हे. कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन चंदन दादा. किती छान आहे. आमच्या घरात ऑलरेडी एक बेबी आहे. आशू घरी गेल्यावर कॉल करा मला. हो. आणि तुम्ही दोघांनी इथे यायची घाई करू नका अजिबात. नाही, मी जेवण घेऊन येणारच आहे. हा. अरे पण ऐका माझं. शिवा आजी. काय झालं? अगं आजी काय इकडे ये. बस आधी इथं बस. अगं काय झालं? काय झालं आजी? दिव्याला उलट्या होत आहेत. असं कसं काय उलट्या होतात? अहो, दगदग झाली असेल तिला आणि रात्री झोपही नीट लागली नसेल, तब्येत बिघडली असेल. हा, मला वाटतं पित्त झालं असेल. नाही नाही, या पित्ताच्या उलट्या नाहीत, या कोरड्या उलट्या होत आहेत. हा, आपण एक काम करूया, आपण लगेच हॉस्पिटलला जाऊया. हा खरं तर चालेल. अगं दिव्या इकडे 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 बस. इकडे बस. ये बस. बस हा बस. बस. बरं वाटतंय ना आता? अगं काय होतंय दिव्या? हा खूप त्रास होतोय का? ऐका ना, मी अँब्युलन्स बोलवतो. त्याची काय बी गरज नाही. ती चक्कर येते ना तिला. ह्या कोरड्या उलट्या होत आहेत आणि चक्कर येते की नाही, त्याचं कारण वेगळं आहे. हे पाहिजे होतं का? अगं तोच त्रास होतोय नाही का? हो ना, वासही सहन नाही होत तिला. पण दे, तुझा संशय खरा ठरला बरं का. आणि आता एवढं सगळं घडत असताना ही एक आनंदाची बातमी म्हटल्यावर. एक मिनिट, ह्यात आनंद कसला? हा मग त्रास होतोय ना, चांगलं काय त्यात? चंदन, हळूहळू संसार फुलायला लागलाय बरं का. अरे आशू, शिवा मावशी आणि तू काका होणार आहेस. काय? खरंच? अरे चंदन, अभिनंदन. थँक्यू. आजी, आता मला तुमचं काही ऐकायचं नाहीये. तुम्हाला सगळ्यांना आमच्या बरोबर यावंच लागेल. मग आता तुम्ही इथे नाही राहू शकत हा? बरोबर. ये इथे बस. सावकाश. ये बस. शिवानी, अगं मला कळलंय सगळं. का कोरड्या उलट्या होत आहेत, काय चाललंय सगळं. हा बरं, कळलंय ना? मग आता तूच आजींना समजाव की आता दिव्याला आपण या अवस्थेत इथे ठेवू शकत नाही. सीताई, अहो आम्ही तिची काळजी घेऊ इथं. मग आम्हाला तिथे काळजी वाटत राहील. आणि तुम्हाला इथे सोडून गेलो तर हे काय म्हणतील, अजिबात त्यांना पटणार नाही हं ते. आजी प्लीज ऐक ग. आता हे ठरलं, तुम्ही आमच्या बरोबर येताय. चला आवरायला घेऊ. तुला बरं वाटतंय ना दिव्या? हो, थोडं मळमळतंय पण ठीक आहे. खरं तर आम्हाला वाटलं नव्हतं असं काही असेल, पण जे झालं ते छानच झालंय. म्हणजे आनंदाचीच बातमी आहे का नाही? मी सगळ्यांसाठी गोड घेऊन येते. कीर्ती चल ये. हाच मुहूर्त सापडला हिला. मला असं वाटतंय काहीतरी गडबड आहे. अगं कीर्ती, उर्मिला हाक मारतेय, जा तिला मदत कर. पण आई, आता हे कुठे राहतील? कीर्ती त्याची रूम. कीर्ती त्याची रूम रिकामीच आहे ना, तिथे राहतील. अरे हो की, माझ्या लक्षातच आलं नाही. कीर्तीची रूम रिकामीच आहे की. दिव्या आणि चंदन तिकडे राहू शकतील. पण माझं आणि सुहासचं खूप सामान आहे रूम मध्ये, तर ते एका दिवसात हलवता नाही येणार ना. अगं पण तुम्ही बाहेरच राहताय ना, मग तुझी काही हरकत नसावी. दिव्या आणि चंदन राहतील मग तुझ्या रूम मध्ये. ताईला तर काही प्रॉब्लेम नसणारच आहे. ती स्वतःहून आउट हाऊस मध्ये गेली आहे. हो ना ताई? हो. अरे हो दिव्या, तुला चालेल ना? हो, आता कीर्तीताई एवढं मोठं मन करून ऑफर करतायत तर नाही कसं म्हणणार. फक्त जरा काळजी घ्यावी लागेल, जास्त वर खाली नाही करता येणार. मी आहे ना दिव्या, काळजी नको करू.
सांभाळू आपण सगळं. चला ठरलं तर मग कीर्तीच्या रूम मध्ये दिव्या आणि चंदन राहतील आणि गेस्ट रूम मध्ये बायाची तुम्ही आणि वंदनाताई. चला मी बाई आजी आणि काकूची व्यवस्था करायला मी जातो. हो पण त्याआधी खाऊन घ्या. हा, हळू 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 हळू. आणि ते भांड्यांवर कशाला राग करतेस? तू गप्पा बसा नाही तर तुझ्याच डोक्यात घालीन. माझं आधीच डोकं फिरलंय. किती झाली? शांत हो शांत हो. हे बग सीताई आली तर तिला काय उत्तर देणार आहेस? मला नाही फरक पडत. ती शिवा आपल्याला या घरात नको होती ना. आता तर तिचं अख्खं कुटुंब या घरात येऊन बसलंय. काय चाललंय सगळं? पण आपण आता काहीच करू नाही शकत. अरे पण का नाही करू शकत? हे बघ मी तुला सांगते ती दिव्या आहे ना सगळी नाटकं चालू आहेत तिची. मी गॅरंटी देते तुला सगळं खोटं खोटं करते ती. नाही 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 किटू डार्लिंग, समजा हे खरंच खरं असेल तर? मला नाही फरक पडत. ती कुठल्याही अवस्थेत असली ना तरी मी तिला या घरातून हकलणारच आहे. आणि ती आणि तिचा नवरा लायकी नसताना आपल्या रूम मध्ये राहतात. काय चाललंय आपल्या आयुष्यात? किटू डार्लिंग हळू शांत हो. उगाच बाहेर ऐकायला गेलं तर आपल्याच अंगाशी येईल. कळतंय तुला? त्या जगदीशला मी सांगितलं होतं तरी पण हे सगळं होऊन बसलंय. मला हे कळते, तुला हे का नाही कळते की आता जगदीश आपल्या मदतीला येणार नाहीये. तर तुला जे काय करायचं ते तुलाच करावं लागेल. कळलं? मी बाहेर जाऊन बघून येतो काय हवंय नको. मी नाही कोणाचं जेवण करणार आहे. कीर्ती झालं का जेवण? हो करते. असं वाटतंय ह्या सगळ्यात विष काढवून त्या शिवाच्या घरातल्यांसोबत ना तिचा आपण जीव घेऊ. शांत हो शांत हो. काहीही करू नकोस. आता शांत हो. मी बाहेर जाऊन बघतो काय हवंय नकोय ते. तू इथे काम कर. तू ओके? कुठेही जाणार नाहीयेस हा. म्हणजे पाण्याचं जग घेऊन ये, पीठ मळायचे. अरे पण किती लांब आहे असं? सुहास जा. काय 10 किलोमीटर लांब आहे पाणी. म्हणून ठेवलंय माझं. आणायला सांगते. सुहास पाणी आणलं. आणतो ना. हे काय ओ चल. किती होतो? 10 लिटर. मला माहित नाही आता इतके दिवस करतोयस ना. ओ या आजी या 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 या. चला ही तुमची रूम. सगळं ठेवलंय हो मी सामान. बया बया बया, एवढी मोठी खोली आहे ही. एवढी मोठी खोली काय करायची होती? अगं आजी तुम्हाला हवं तसं छान राहा बिनधास्त. तुला सांगू, या गादीवर काही मला झोप यायची नाही बाई. आजी तुमचं घर आहे. तुम्हाला इथे जसं राहावंसं वाटेल तसं राहा. संकोच करायचा नाही. सीताई, खरंच तुम्ही खूप करताय हो आमच्यासाठी. परत असं बोलायचं नाही हं. शिवाने या घरासाठी जे जे केलंय ते बघता हे काहीच नाही. आणि मी काय कोणा परक्यासाठी करते का हे? पोटच्या पोरानं घात केला. आणि तुम्ही सगळीजण किती जीव लावताय हो आम्हासनी. आजी एक सांगू का? तुम्ही या घरात आलात ना, आम्हा सगळ्यांना खूप बरं वाटलंय. कोणीतरी हक्काचं मोठं असं घरात आल्यासारखं झालं. आशू आणि संपदाला आजीची माया कधी मिळालीच नाही. तुम्ही बघितलंत ना, संपदा किती खुश झाली तुम्हाला बघून. आणखीन एक, मलाही असंच हक्काने ओरडायचंय तरच मला पटेल की हे घर तुम्ही तुमचं मानून राहताय. आणि वंदनाताई, सारखे आभार नाही हो मानायचे. बरं ठीक आहे, तुम्ही फ्रेश होऊन घ्या. स्वयंपाक होतोच आहे. मी आलेच, मग जेवून घेऊ. शिवा. हो. शिवानी, ताई, सीताई किती काही म्हणाल्या तरी मुलीचं घर म्हटल्यावर संकोच वाटणारच ना. अगं पण आई हे माझं घर पण आहे ना. आणि तुम्ही दोघी जोपर्यंत इथे आहात तर मला तुमच्याबरोबर वेळ पण घालवता येईल ना छान. असं काय करता? चला आता छान फ्रेश व्हा आणि लवकर बाहेर या. तर मी आले. देवा परमेश्वरा, तू हायस र बाबा. इतक्या चांगल्या माणसांची सोयरीक जुळली. अरे वा, आले का सगळे? या बस आहे. ताई. हे वाढू. मी काय म्हणतो, आपण खाली बसायचं का? जेवायला खाली बसू ना, एकदम शिवा स्टाईल. कशाला उगाच त्रास ना समजा नाही का? नाही आजी, तर त्रास काय, उलट आम्ही बसतो असं आदनबंद खाली, मजा येते नाही का आई? कितीतरी वेळेला आम्ही खाली बसतो.
आणि थोडी प्रॅक्टिस हवी ना. अगं पण मग एवढी सगळी भांडी परत खाली नेऊन ठेवू? अरे मग कीर्ती त्यात काय एवढं, चल मी घेतो चल. नाही 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 नको, मी करते सगळं, मी ठेवते खाली. चल, मी करते. एक मिनिट, तू नको. किती घे ग सीताई तुम्हाला उगाच कशाला आमच्यामुळे त्रास. अहो आमचं तुमचं काही नाही, आपण फॅमिली आता त्यात त्रास कसला. चला आशू नको जाव्याला वाढायला लावलं तर पाप लागेल की. आजी पाप कसलं लागेल, उलट माझं पुण्य आहे की मला आजी सासूंना वाढायचा मान मिळतोय. मग काय दिव्या ये बस. नाही नाही भैयाजी, मला खाली बसता येणार आहे का? अगं मग काय झालं, अजून 3रा महिना कुठं लागलाय, उगाच काय नाटकं करतेस. बस बरं. सांभाळ. चल वंदनाताई, आजी जेवायला घ्या. आणि अजिबात संकोच करायचा नाही, घर तुमचंच आहे. आमचं नशीब लई चांगलं आहे, म्हणून तुमच्यासारखी देव माणसं आम्हासनी भेटली. आजी खरं तर नशीब आमचंच म्हणायचं. ए कीर्ती, तुला काय सांगितलं होतं मी? तुला सोडणार नाही. आणि आता बघ, तुझ्याच घरात तुझ्याच खोलीत येऊन राहते. आता ह्या तुझ्याच खोलीत मी छान आराम करणार आणि तू काम करणार. आज मैं ऊपर टुडुडु आसमां नीचे. आज मैं आगे जमाना है पीछे. ठीक आहेस? हाँ ठीक है. तब्येत बरी आहे? बरी आहे रे. आय एम सॉरी. का? अगं तुला असं म्हणजे आपल्याला दुसऱ्यांच्या घरात राहावं लागतंय, दुसऱ्यांच्या खोलीत झोपावं लागतंय आणि तेही तुझ्या अशा अवस्थेत. खरंच सॉरी. इट्स ओके चंद. आणि यात काय वाईट आहे? बघ ना सगळं कसं घडतंय. आपल्याला वाटलं पण नव्हतं की हा आनंद आपल्याला इतक्या लवकर मिळेल. पण तरी दिव्या, हे सगळं आपलं नाही आहे ना. असं नको म्हणू सरे. आपल्या बाळाच्या नशिबात बंगलाच आहे, म्हणून आपल्याला हे कळलं आणि आपण इथे आलो. हो पण तू या सगळ्याची सवय नको लावून घेऊ. नाही म्हणजे आपल्या घराचा जरा प्रॉब्लेम वगैरे झालाय म्हणून आपण इथे आहोत, पण असा नको विचार करू की आपण इथेच थांबणार आहोत. एकदा सगळं सुरळीत झालं की आपण परत जाणार आहोत आपल्या घरी. बरं पण तू आत्ता टेन्शन नको घेऊस ना, नाहीतर बाळ काय म्हणेल, बाबा खूप टेन्शन घेतो. काळजी नको करू. एक दिवस आपण आपल्या बाळाला असंच मोठं घर देऊ. हा. कीर्तीताई, नॉक करून तरी यायचं. माझ्याच रूम मध्ये माझं सामान घ्यायला आले. बरं, आता झालं गेलं ते सगळं विसरून जाऊयात आणि एकाच घरात आनंदाने राहूयात. चंदन, पाणी. सोडणार नाहीये मी. ही नाटकं बंद करायची. का?
मी काय केलं? आता सगळ्या गोष्टी घडून आल्या त्याला मी काय करणार आहे? हा, आणि मी तुला सांगितलं होतं की मी तुला सोडणार नाही. तू मला माझ्याच घरातून काढलंस, माझ्यावर डाव रचला. आता नशिबाने माझी साथ दिली, त्याला मी काय करणार? म्हणजे तू खरंच प्रेग्नेंट आहेस? हा, मग मी नाटक करत नाहीये. हे सगळं तुला खूप महागात पडेल. ए, तोंड बंद. तुझी ह्या घरातली हालत, तुझी ह्या घरातली जागा, हे सगळं कळलंय मला. त्यामुळे ना आता तू माझं ऐकायचं. तू माझी कामं करायची, माझी सेवा करायची. नाहीतर बघ बाबा, मी तर प्रेग्नेंट आहे, माझी सगळी काळजी करते, पण तू आउट हाऊस मधून आउट ऑफ द हाऊस जाशील. अरे काय शिवा? काय मग मावशीबाई? काय? आता मावशी होणार आहेस ना तू? हा. हा? हो? हे काय हे? एक मिनिट, हे तू मावशी होणार आहेस, जरा सेलिब्रेशन पाय, काहीतरी आनंद पाय. हे तू असं का बसलीस सॅड? हे बघ, मी बाहेर दाखवलं मी खूप स्ट्रॉंग आहे, पण हे मला आई आजीचं सगळं टेन्शन आलंय. अरे त्या ह्याच घरात राहणार आणि सगळं. कसलं टेन्शन आलंय तुला? अरे बघ ना, सगळ्या गोष्टी एकत्र आल्यात. अरे काकाने घर काढून घेतलं, ते घर सोडवायचं, त्यात दिव्याची प्रेग्नन्सी, हे सगळं कळलं, तर ते घर कधी सुटणार, कधी सगळं होणार, आणि त्यात आई आणि आजी इथे राहणार, तर सगळं टेन्शन आहेच ना रे. इथे म्हणजे ते परक्या माणसाकडे नाही आहेत, आपल्याच घरी राहत आहेत ना. आणि हे बघ, ट्रस्ट मी तुला सांगतो की आईला आजी इथे आल्यामुळे खूप छान वाटलं. पण मी माझ्या आई आणि आजीला ओळखते. अरे त्यांना वाईट वाटत असणार. हे बघ शिवा, त्यांना वाईट वाटत असणार माहितीये, पण म्हणूनच आपण प्रयत्न केले पाहिजेत ना की त्यांना छान वाटेल. शिवा हे बघ, इतके दिवस तू माझी फॅमिली सांभाळतेस, सगळ्यांचं करतेस प्रेमाने, मग मी तेच करायला हवं ना. हे बघ, एखाद्या बायकोने आयुष्यभरासाठी आपल्या नवऱ्याची फॅमिली ऍक्सेप्ट केली आणि त्यांच्यावर तिची फॅमिली असल्यासारखं प्रेम केलं, तर नवऱ्याने तिच्यासाठी तेच करणं गरजेचं असतं. तुझी फॅमिली माझी फॅमिली आहे, त्यांना सांभाळणं माझं कर्तव्य आहे. आणि घराची तू काळजी करू नकोस, घर मिळेल, नक्की मिळेल. हे आता हाच की जरा, झालं ना टेन्शन, सांगितलं मी कसं दूर झालंय, आता हाच ना. हा, व्हेरी गुड. आणि हे बघ, आपण सगळे एका घरात राहतोय, दोन्ही फॅमिलीज, त्यामुळे आपण खूप धमाल करूया. आणि आजीला आणि काकूंना खुश ठेवायची जबाबदारी माझी. ओके? झालं? आता कशी दिसतेय? मस्त दिसतेय मावशीबाई. हा काय? हे घे पाणी. थँक्यू. आणि या गोळ्या ठेवतो इथे, लागल्या तर घेशील. आणि हा, उद्या आपण सकाळी डॉक्टरकडे जाणार आहोत. अपॉइंटमेंट घेतोय मी, त्यानंतर मग गॅरेजवर जाईन. हो. दिव्या, खूप टेन्शन आलंय. म्हणजे कसं होणार सगळं, कसं सांभाळणार, तुझी काळजी घ्यायची आहे, गॅरेज सांभाळायचं आहे, घराचं बघायचं आहे, म्हणजे इतक्या गोष्टी आहेत की समजतच नाहीये कसं होईल. चंदन, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आता आपण इथे आलोय की नाही, वा, मला वाटलं नव्हतं हे असं काही होईल. माझ्या एका खोट्याने मी डायरेक्ट बंगल्यात आलीये.
आता मला फक्त माझं हे नाटक चालू ठेवायला लागेल, म्हणजे मी इथे सुखात राहू शकेन. आणि शिवा, तुझ्यामुळे मला खूप राबायला लागले ना. आता तुलाही मी सोडणार नाही. हा, तुझी ही माणसं तुझ्याच विरोधात होतात की नाही बघच.